अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. आज 24 डिसेंबर. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. आम्ही जाणू गुरुचे पाय, योग न जाणो नियम न नेणो, नेणो अन्य उपाय, आम्ही जाणो गुरुचे पाय. या पंत महाराज बाळे कुंद्रेकर यांच्या प्रसिद्ध अभंगातील ओळी. जो सत्शिष्य असेल त्याला खऱ्या अर्थाने श्री गुरु हा एकमेव विषय असतो व तो खऱ्या अर्थाने सत्य ठरवितो. गुरुचरणावरती एकदा का विश्वास ठेवला की मग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा अष्टांग योग मार्ग चोखाळण्याची गरजच नाही. केवळ आणि केवळ गुरुचरणावरती विश्वास ठेवायचा आहे. आम्ही इतर उपाय काय म्हणून करायचे? गुरुचरणापाशी काशी असते, गुरुचरणापाशी त्रिवेणी संगम असतो. त्यासाठी ठाम विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वास डळमळीत झाला की मग त्याचा काही उपयोग होत नाही. गुरु माझे सर्वस्व. त्याप्रमाणे आचार आणि विचार असेल तर सत्शिष्याला जीवनात काहीच कमी पडणार नाही. योगायोगाने दुर्लभ असणाऱ्या 3 गोष्टीपैकी पहिली गोष्ट तर प्राप्त झालेली आहे, तो म्हणजे नरदेह. या नरदेहामध्ये मुमुक्षु अवस्था प्राप्त होऊन गुरु शोध घेऊन गुरु कृपा संपादन करणे हे या नरदेहाचे उद्देश आहेत. योगायोगाने नरदेह मिळाला आहे, मुमुक्षुपणाही लाभलेला आहे. आता श्री गुरु कृपा प्राप्त करून या भवसागरातून पार होणे गरजेचे आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून जगासाठी पसायदान मागणारे व जगताची माऊली झालेले संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांना तुम्ही जर विचारले ज्ञानदेवा हे सारे कसे साध्य झाले, तर ज्ञानदेव महाराज सुद्धा उत्तर देतील, हा ज्ञानू निवृत्तीने केला. गुरु कृपा झाल्यावर काय होते हे ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातून आपणाला कळून येईल. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला सद्गुरूची झाला, असे आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. स्वामी विवेकानंदांसारखा तपस्वी संन्यासी योगी ऐन तारुण्यात देव शोधतो. भेटेल त्या साधूला वा संतांना विचारतो, तुम्ही देव पाहिलाय का, मला दाखवाल काय? त्यावेळी रामकृष्ण परमहंसांच्या पुढी ज्यावेळी स्वामी विवेकानंद उभे राहिले त्यावेळी वरील प्रश्न विचारण्याचे ते विसरले. त्यावेळी मी कोण, कोठुनी, कशास्तव येथ आलो, ही इंद्रिये धरुनी कशास्तव सज्ज झालो. कर्तव्य मज काय करावयाचे, मेल्यावरी मग कुठे जावयाचे, हे सारे सारे विसरले. परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणी पांगुळल्या. रामकृष्ण परमहंस यांच्या केवळ स्पर्शाने अर्थात स्पर्श दीक्षेने जे हवे आहे ते मिळाले. साक्षात जगदंबेचे दर्शन झाले. गुरुकृपेमुळे भारतीय संस्कृतीचा झेंडा स्वामी विवेकानंद यांनी अटके पार लावला. त्या स्वामींना जर विचारले हे कसे काय शक्य झाले, तर ते सांगतील, हे माझे काही नाही, हे माझ्या गुरुमाऊलीचे सारेच आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी, हा चांगला योग आपल्या नशिबी आलेला आहे. हातची संधी वाया घालवू नका. झाडाचे फळ तुटल्यावर कितीही झाडाला चिटकवू म्हटले तरी चिकटणार नाही.
वय निघून गेल्यानंतर परमार्थ होणार नाही, म्हणून जोपर्यंत शरीरात राम आहे तोपर्यंत राम म्हणा. तो राम आपणाला आराम दिल्याशिवाय राहणार नाही. जनीच्या गोवऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. ही कथा एकाग्र चित्ताने जर ऐकली तर नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम माहीत नाहीत, मात्र ती मनापासून असावी, ती सच्ची असावी की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.